ज्यांच्या कीर्तनामध्ये
साक्षात पांडुरंग नाचायचे अशी ज्या नामदेवांची कीर्ती त्या काळी सर्व दूर पसरली होती. असे नामदेव अशा या सगुण भक्तीच्या मूर्तिमंत पुतळा प्रत्यक्ष भेटावा, त्याचं दर्शन घडावं म्हणून उत्तर प्रदेशातले महान सत्पुरुष संत कबीर पंढरपूर क्षेत्री आले. आता संत कबीर आलेत म्हटल्यावर पांडुरंगांनाही अत्यंत आनंद झाला. पांडुरंग संत कबीरांना उराउरी भेटले आणि पांडुरंग म्हणतायत, काय कबीरा, आज इकडे कसं काय येणं केलं? त्यावर कबीरांचं उत्तर आहे, देवा, ज्यांच्या कीर्तनामध्ये पांडुरंग नाचतात मग मला पण भेटायचे त्या नामदेवांना. बघू तर ते काय आहेत ते नामदेव. देवा, मला तर तुम्ही रोजच भेटता, त्यात काय नवीन आहे, पण ज्या कीर्तनामध्ये तुम्ही नाचता मला त्या तुमच्या भक्ताला म्हणजे नामदेवांना भेटायचे. पांडुरंग म्हणतायत, असं बर, एक काम कर, आधी तू जनाबाईला भेट. माझी जनी तुला सांगेल की माझं नाव कोण आहे ते. ती तुला नामदेवांची भेट घडवून दे. कबीर आता जनाबाईला शोधू लागले. कोणीतरी सांगितलं की ही जनी तुम्हाला वाळवंटात गोवऱ्या वेचताना भेटेल. कबीर वाळवंटात आले आणि शोधू लागले. तिथे एकीला विचारलं कबीरांनी, इथे जनाबाई आहे का? मला त्यांची भेट घडेल का? ती बाई म्हणते, जनी होय, अहो त्या बायकांचा घोळका दिसतोय की नाही तिथं, तिथं जी सगळ्यात कचाकचा माहितीये ना ती आहे बघा जनी. थांबा, मी हाक मारते. असं म्हणून तिने हाक मारली, जनी बघ तुला कोण भेटायला आले. आणि त्या घोळक्यातून फाटक्या लुगड्याची, केस विस्कटलेली एक मुलगी समोर आली आणि म्हणाली, मीच जनाबाई. कबीर जनाबाईंना म्हणताय, मला नामदेवांना भेटायचे, तू मला त्यांना भेटवशील का ग? जनीचं उत्तर आलं, थांबा, आधी मला माझ्या गोवऱ्या माझ्या टोपलीत वेचून घेऊ दे, मग काय ते बघू. ती गेली, टोपलीत सगळ्या गोवऱ्या पटापटापटा उचलून घेतल्या. इकडे कबीरांना प्रश्न पडला, अहो लाखो हजारो गोवऱ्यांमध्ये ही तिच्या गोवऱ्या कशा काय ओळखते आणि कशा काय टोपलीत वेचते? हा प्रश्न कबीरांनी तिला विचारला आणि जनाबाईचं उत्तर होतं, अहो सोपं आहे की महाराज, त्यात काय अवघड आहे. असं म्हणून जनाबाईने एक गोवरी कबीरांच्या हातात दिली आणि कबीरांना अचंबित झाले. हो कबीर, का असं झालं तर त्या गोवरींमध्ये येणारी स्पंदने कबीरांना जाणवली. मग जनाबाई म्हणाल्या, आता ही जी गोवरी आहे ती तुम्ही कानाला लावून बघा. आणि असं म्हटल्यावर कबीरांनी ती गोवरी कानाला लावून बघितली तर श्रोते हो, त्यातून विठ्ठल नामस्मरण ऐकू येते. विठ्ठल विठ्ठल असं नाम ऐकू येत होतं. कबीर थक्क झाले. त्यांनी विचारलं जनाबाईला की हे कसं जमलं तुला? जनाबाई म्हणाली, ही कला मला माझ्या गुरूंनी नामदेव महाराजांनी शिकवली. आता कबीरांना उसंत नाही. कबीर म्हणले, आता तर मला भेटायचंच आहे नामदेव महाराजांना, तू मला भेटवशील ना? असं म्हणत जनाबाई घेऊन चालली कबीरांना आणि नामदेवांच्या दिव्य चरित्राचं वर्णन करतीये. नवविधा म्हणजे 9 प्रकार. श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनं अर्चनं कीर्तनं दास्यं सख्यं आत्मनिवेदनं. गोपाल कृष्ण भगवान की जय. तर सख्य भक्ती ही 8वी भक्ती आहे बरं का. सख्य म्हणजे मैत्री.
या विश्वात मित्र नाही अशा व्यक्ती क्वचितच. प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार मित्र हा मिळतोच. काही जे मित्र असतात ते फक्त गरजेपुरतच कामी येतात. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर प्रवासातली जी मैत्री असते बघा, प्रवासातली मैत्री ही फार काळ टिकत नाही. पण प्रश्न जेव्हा जीवनाचा येतो तेव्हा मित्र हा जीवाभावाचाच असावा लागतो आणि तो आपल्या प्रत्येक संकटात, प्रत्येक सुखदुःखात आपल्याला साथ देतो. असा मित्र असावा. एक उर्दू शायरही असंच म्हणतो बघा, अगर दिल देना हो, अगर दिल देना हो तो दिल से देना दिल, दिल वाला ना मिले तो कम दिल से मत मिल. इंग्रजीत सुद्धा एक म्हण आहे, यू टेल मी विथ whom you are, you tell me with whom you are, then I will tell you who you are. तर असंच एका पुराण प्रसिद्ध जोडीचं वर्णन करूया. एकाच्या गळ्यात तुळशीची माळ आहे तर दुसऱ्याच्या गळ्यात वासुकीचा हार आहे. पण दोघात काहीही फरक नाही, दोघे सारखे सारखे. तुकाराम महाराज म्हणतायत की फरक काय आहे? फरक आहे फक्त वेलांटीचा. इकडे आहे तो हरी आणि इकडे आहे तो हर. दोघेही एकमेकांचे मित्र आणि भक्त आहेत. म्हणूनच भगवान शंकर हे वैष्णव आहेत आणि भगवान विष्णू हे शैव आहेत. जनाबाई पुढील चरणात म्हणतात, पुणे पडो निधी त्याचे भाव सोसी आहाराचे. हा जो प्रपंच आहे तो सदा वखवकलेला आहे. या प्रपंचात मनुष्य सुखाचा शोध घेत असतो. मंडळी, सुख कशात आहे हे त्याला काही कळत नाही, पण सुखासाठी तो मागे धावत असतो. तर काय हे सुख असतं, काय ही आशा असते? ही आशा सदा टवटवीत असते, सदा फुललेली असते. ती धावणारी असते आणि धावायला लावणारी असते. या आशेच्या मागे मनुष्य हे धड पडेपर्यंत धडपडत असतो. तर एका संस्कृत सुभाषितामध्ये वर्णन केले, निस्वोऽष्टिशतं शतीदशशतं लक्षं सहस्राधिपः लक्षेशः क्षितिपालतां क्षितिपति चक्रे शतायुः
निस्वो वष्टि शतं शती दशशतं लक्षं सहस्राधिपः लक्षेशः क्षितिपालतां क्षितिपति चक्रेशतां वाञ्छति चक्रेशः सुरराजतां सुरपति ब्रह्मा पदं वाञ्छति ब्रह्मा शैव पदं शिवो हरिपदं ह्याशावधिं को गतः. मंडळी, याचं एक उदाहरण आहे की आचेच्या मागे कसं मनुष्य जातो की ज्याच्याकडे काही नसतं त्याला असं वाटतं की मला 100 मिळाले तर बरं होईल. 100 ज्याला मिळाले त्याला असं वाटतं की ह्याचे 1000 होतील तर बरं होईल. 1000 मिळालेल्याला वाटतं ह्याचे 10,000 झाले तर बरं होईल. 10,000 मिळाले तर वाटतं कोटी मिळाले किंवा लाख मिळाले तर बरं होईल. लाख मिळालेल्या वाटतं की कोटी मिळाले तर अजून बरं होईल. आणि कोटी मिळाले तर असं वाटतं की एखाद्या राज्याचा राजा होईल मी. राजा झालेल्याला वाटतं की मी महाराजा कधी होईल. महाराजा झालेल्याला वाटतं की मी सम्राट कधी होईल. सम्राट झालेल्याला वाटतं की मी चक्रवर्ती सम्राट कधी होईल. चक्रवर्ती सम्राट झालेल्याला वाटतं की मी दिक्पाल कधी होईल. दिक्पाल जो झालाय त्याला असं वाटतं की मी एखादा कुठला तरी देव व्हावा. जो देव आहे त्याला असं वाटतं की मला ब्रह्मापद प्राप्त व्हावं. ब्रह्मापद ज्याला प्राप्त झाले त्याला असं वाटतं की मला शिवपद कधी प्राप्त होईल. शिवपद ज्याला प्राप्त झाले तो म्हणतोय मला विष्णुपद प्राप्त व्हावं. तर माझ्यापेक्षा जास्तीचं वाटणं, मला जास्तीचं मिळावं हे जे वाटणं आहे त्याला आशा असं म्हणतात. मग आशा जर सोडली तर आहे समाधान. आणि समाधान कधी मिळतं तर आशा सोडली आणि आशेचं जे रूपांतर आहे ते निराशेतच होतं. आणि आशा सोडली तर त्याचं रूपांतर समाधानातच होतं. यावर एक दृष्टांत आहे. म्हणूनच म्हणतात हे विले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. तर यावर दृष्टांत पाहूया की एक राजा होता. त्याचा निष्ठावंत प्रधान होता. जो राजा जिथे जायचा तिथे तो प्रधानही जायचा. एक दिवस काय झालं, त्या राज्यात शस्त्रे विकणारा एक माणूस आला आणि तो राजाला म्हणाला मी उत्तम शस्त्र तयार करतो, तुम्हाला हवे असतील तर घ्या. राजाला शस्त्रास्त्रांची खरेदी करायचीच होती हो. आणि मग त्यांनी त्याचे जे शस्त्रास्त्र ती राजासमोर मांडली आणि राजाने त्यातली लख विद्युलतेसारखी तलवार काढली आणि त्या तलवाराची धार कशी आहे बघायला त्याच्यावरून एक बोट फिरवलं फक्त. आणि कसलं काय, पेरापासून बोटाचा तुकडाच पडला. सगळे इकडे तिकडे पळायला लागले, काय करू काय नको सगळ्यांना झालं. राजाचा बोटाचा तुकडा पडला, रक्ताची धार झाली. प्रधानजी मात्र शांत. राजा म्हणतोय प्रधानजींना, अहो प्रधानजी तुम्ही बघितलं का माझ्या बोटाचा तुकडा पडलाय, सगळेजण माझ्यासाठी पळापळ करताय, तुम्ही का शांत. प्रधानजींचं उत्तर ठरलेलं. ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. प्रधानजी असं म्हटल्यावर राजा संतापला. जो इथं मला धार लागली रक्ताची आणि ह्याला तत्वज्ञान काय सुचतंय. झालं, त्याने शिपाईला आदेश दिला याला तुरुंगात टाका. झालं, प्रधानांना तुरुंगात टाकण्यात आलं. मग काही दिवस गेले, राजाचं पोट थोडं बरंही झालं. काही जण त्या प्रधानजींना भेटायला गेले, कसं वाटतंय, तुमची काही चूक नव्हती बरं का, असे लोक असतात बरं का, तुमची काही चूक नव्हती, उगाचच राजाने टाकलं. तेव्हाही प्रधानजी शांत. त्यांचं उत्तर ठरलेलं. ठेविले अनंते तैसेची राहावे. त्या आलेल्या लोकांनाही काही कळलं. मग त्या राजाला शिकारीची भारी नाद होता. मग शिकारीसाठी तो एकदा जंगलात गेला आणि जाता जाता जंगलात तो रस्ता भरकटला. त्याच्या सोबत आलेले ते सहकारी ते कुठेतरी मागेच राहिले आणि हा एकटाच पुढे पुढे जातोय. तोच त्यांना आदिवासींच्या टोळीने पकडलं आणि ते आदिवासीचं टोळकं जे होतं त्यातल्या मग एकाने ठरवलं चला आपल्या या राजाकडे याला घेऊन जाऊया.
त्यात त्यांना नरबळी द्यायचा असतो. हे शोधतच होते, ऐकताच राजा सापडला त्यांना. झालं, मग त्याला एका खांबाला बांधण्यात आलं, त्याची पूजा करण्यात आली, शेंदूर लावला त्याच्या कपाळाला, झेंडूचा हार घातला आणि तिथला जो पुरोहित होता तो म्हणाला, चला आता मी पूजा करतो. तो पुरोहित पूजा करायला लागला आणि मग त्याच्या लक्षात आलं की राजाचं एक बोट नाही. मग तो लगेच त्याच्या राजाकडे गेला. महाराज, याचा नरबळी देता येणार नाही. राजाच्या मनात खुश झालं आणि तो म्हणाला की ह्याला व्यंग आहे आणि नरबळी हा अव्यंग द्यावा लागतो. जर याचा बळी दिला तर देवीचा कोप होईल. झालं, सोडा राजाला. त्याला यथायोग्य सत्कार केला राजाचा आणि त्याला त्याच्या नगरीपर्यंत सोडण्यात आलं. राजा दरबारात आल्यावर विचार करतोय, प्रधानजींचं वाक्य बरोबर होतं बरं का. त्यांनी अगदी बरोबर सांगितलेलं. झालं, बोलवा प्रधानजींना. प्रधानजींना बोलवल्यावर राजाने कडकडून मिठीच मारली प्रधानजींना. तुम्ही बोललात ते बरोबर होतं, मला माफ करा, मी तुम्हाला चुकीचं ठरवलं. पण प्रधानजी, मला एक प्रश्न पडलाय. ठीक आहे, तुम्ही असं म्हणलात त्याचं मला कळलं, मला त्याचं ते तात्पर्य कळलं. पण तुम्हाला जेव्हा तुरुंगात टाकलं होतं आणि जी माणसं तुम्हाला भेटायला आली होती त्यांना पण तुम्ही असंच म्हणणार ठेविले आणते, याचं कारण काय बरं? तर प्रधानजी म्हणतायत, अहो महाराज, तुम्ही शिकारीला गेला असता तर मला पण यायला लागलं असतं. मी आलो असतो तर सगळ्या जणांची वाट चुकली असती, सगळेजण तुमच्यापासून वेगळे झाले असते. पण मी काय तुमचा रस्ता सोडला नसता. तुम्ही तिथे जाल तिथं मी जाणार. मग त्या आदिवासींच्या टोळक्यांनी मलाही पकडलं असतं, दोघांचाही नरबळी दिला असता, दोघांनाही शेंदूर आणि तो हार घातला असता. तुम्हाला व्यंग आहे, तुमचं बोट नाहीये म्हणून तुमचा नरबळी गेला नसता. पण मी तर शाबूत आहे, मी धडधाकट आहे, माझ्या बोटाला काही सुद्धा झालं नाहीये, मग माझा नरबळी गेला असता तिकडे. म्हणूनच मी म्हणालो, ठेविले अनंते तैसे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आता जे मी आशेवर सांगितलं त्यावर कवी सुंदरदास यांचे कविच आहे बरं का. निर्धन कहे धनवान सुखी, निर्धन कहे धनवान सुखी, धनवान कहे महाराज हमार, राज कहे सम्राट सुखी, राज कहे सम्राट सुखी, सम्राट कहे जी इंद्र हमारा, इंद्र कहे ब्रह्मा सुखदाई, इंद्र कहे ब्रह्मा सुखदाई, ब्रह्म कहे शंकर सुखकारा, शंकर कहे श्री हरि सुखी, शंकर कहे श्री हरि सुखी, श्री हरि कहे जी भक्त हमारा. तर असं मैत्रीचं वर्णन आहे श्रोते हो, की जितका तुमचा मित्र चांगला तितकं तुमचं आयुष्य चांगलं असं म्हणतात. पुढील चरणात जनाबाई म्हणताय, मग असा प्रसंग ओढवलाच तर मनुष्य काय करतो, तो खूप घाबरून जातो की विचारता सोय नाही आणि मग घाबरून तो देवाच्या
ठिकाणी त्याचा विश्वास तकलादूच असतो. तिथे ना भगवंतावर विश्वास असतो ना त्या ब्रह्म राक्षसावर. तर या मग यावेळेस काय करायचं तर आपल्या जीवनाचे जे लगाम आहे ते भगवंताच्या हाती दिले तर अशा युद्ध प्रसंगी भगवंत श्री अर्जुनाप्रमाणेच आपल्याला वाचवतो आणि जिंकूनही देतो. आपल्याला यशप्राप्तीही होते. महाभारतातली घटना आहे. महाभारत युद्धाचा 11वा दिवस आहे. मी पृथ्वी निष्पांडवी करेन या प्रतिज्ञेने भीष्म रणांगणावर उतरलेत आणि पांडव सेनेची कत्तल करतायत. आणि अर्जुनाचा पराक्रम तिथं निष्प्रभ झालाय. अर्जुन घायाळ झालाय रथात. बघतायत भगवंत की आपला सखा आपला अर्जुन घायाळ झालाय. भगवंताने एक प्रतिज्ञा घेतली होती की न धरे शस्त्र करी मी, म्हणजे या हातात मी शस्त्र धरणार नाही. ती प्रतिज्ञा ही भगवंत विसरले हो. आणि उडी मारली त्या रथातून. रथाचं एक चाक घेतलं आणि धावून गेले भीष्मांच्या अंगावर. समस्त वैभव सोडून मीरा कृष्ण भक्त झाली, कृष्ण प्रेमात रंगली आणि ती नाचू लागली, गाऊ लागली, ती जोगीण बनली.
लाली मेरे लाल की जिथं देखो तिथं लाल, लाली देखन में गई मैं भी हो गई लाल. असं म्हणतीये मीरा. राणाजींना अत्यंत क्रोध आला हो. तर काय केलं राणाजींनी की तिला विष प्राशन करण्यासाठी एका प्यालात विष दिलं. तो विषाचा प्याला ओठाला लावला आणि ते विष त्या हृदयस्थ असलेल्या भगवंतानी प्राशन केलं. म्हणूनच भगवंत आपल्या भक्ताला अगदी सख्याप्रमाणे जपतो. अगदी त्याच्या जीवन मरणाच्या काळातही त्याला उपयोगी येतो. तर जनाबाई आपल्या मूळ पदात हेच सांगतायत की तुम्ही जर हरीला आपलं सखा मानलं तर विश्वाची कृपा तुमच्यावर होईल. हा हरी तुम्हाला प्रत्येक संकटातून सोडवेल, पण त्याचं सख्यत्व तुम्हाला करायला लागेल. यावर काय म्हणतायत जनाबाई आपल्या मूळ पदात? असा हा पूर्वरंग. आता आपण सांगता करूया पूर्वरंगाचे आणि उत्तरंगाकडे वळूया. तर श्रोते हो, पंढरपुरातल्या गोपाळपूर हे नगर आहे. या गोपाळपुरात काय चाललंय तर लहान मुलं खेळतायत. काय काय खेळ असतात हे लहान मुलांचे. आजकाल लहान मुलं बाहेर खेळणं क्वचितच दिसतं आणि ते मोबाईलवरच जास्त दिसतात. आणि काय काय खेळ त्या काळाचे सुरपारंब्या काय, खो खो काय, हुतुतू काय, लपाछपी काय
आत्ताच्या मुलांना हे खेळ माहीतही नसतील कदाचित. आधी आमच्याकडे अरे घरात ये म्हणून ओरडायचे. आता बाहेर जा, खेळ, मैदानावर खेळ, तो मोबाईल सोड असं ओरडावं लागतं. पण त्या काळी असं नव्हतं श्रोते हो. मुलं दंगून गेलेली खेळात, रममाण झालेली. आणि याचं कारण आहे बरं का श्रोते हो. याचं कारण असं की सगळीकडे उल्हासित वातावरण झालंय, कारण तो दिवाळीचा सण आहे. हा खरंच दुग्ध शर्करा योग आहे. मी आधी पूर्वरंग जो मांडला तो ज्याचा सकाहारी त्यावरी विश्वकृपा करी. आज कार्तिकी एकादशी आहे आणि अजून काही दिवाळी संपली नाहीये, कारण का त्रिपुरी पौर्णिमा अजून झाली नाहीये. म्हणून हा दुग्ध शर्करा योग आलाय. तर हे दिवाळीचाच सण आहे आणि मुलांना सुट्ट्या लागल्या तो दिवाळीचा. आणि मुलं मोबाईल खेळून नाही तर खेळ खेळून ती मुलं सुट्ट्या सत्कारणी लावतायत. सुरपारम्या खो खो तू मांडल गोरे डाव. सुरपारम्या खो खो तू मांडल गोरे डाव. लपाछपी पकडा पकडीने करूया धावा धाव. लपाछपी पकडा पकडीने करूया धावा धाव. विविध प्रकारे खेळ खेळूनी करूया
इतके सारे प्रश्न मनात दाटले, प्रश्नांचं काहूर गाठले आणि आश्चर्यचकित झालं. नवीन शब्द कळाले हो. फराळ काय, पाहुणे काय, दिवाळी काय, सगळं नवीनच. आणि हे प्रश्न मनात घेऊन तो घरी गेला आणि सगळं प्रश्नांचं काहूर त्याच्या आई समोर त्याने मांडलं. आई, तू केलं ना ग फराळाचं? अगं कर ना, माझ्या मित्रांनी कसलं काय काय आणलं होतं. चकली काय, अगं ती टम्म फुगलेली करंजी काय सारणानं, काय मोदक काय, कडबोळी काय, चकल्या काय, काय सांगू तुला. पाणी आलं बघ. आणि त्यांनी एकाने तर मला लाडूच खाऊ घातला बघ. आई तू पण कर ना ग फराळाचं. तू का नाही केलंस फराळाचं? नाम्याची आई म्हणजे गोणाई बरं का. तर गोणाईने मनात विचार केला, आज नाम्या मित्रांकडून बरंच काही शिकून आलाय. गोणाई म्हणतीये नामदेवांना जवळ घेतलं आणि म्हणते तू काही काळजी करू नकोस नामदेवा, आपल्याकडे पाहुणे वगैरे काही कोणी येणार नाही. का येणार नाहीत पाहुणे? आणि आलेच तर मग काय देशील? अरे नाही येणार पाहुणे. अगं नाही आलेच तर ते काही सांगून येतात का? मला सांगितलं मित्रांनी ते काही सांगून येत नाही. आणि आलेच तर तू काय देशील त्यांना? कर ना ग फराळाचं. हा नाम्या हट्टाला पेटला. गोणाईला काही कळेना. गोणाई म्हणते अरे नाम्या आपल्याकडे नाही येणार पाहुणे, पाहुणे फक्त श्रीमंतांकडेच जातात, गरीबाकडे कुठले आलेत रे पाहुणे? गरीबाच्या घरी कुठला सणाचे दिला, गरीबाच्या घरी कुठला सणाचे दिला. येईल मग ते सकसा कुणी पाहुणा, येईल मग ते सकसा कुणी पाहुणा. खावयास जे तुम्ही, खावयास जे तुम्ही, खावती तिथे सगळे, खावती तिथे सगळे. विपरीत हा वाट तुझा, विपरीत हा वाट तुझा, त्वरित सोडला. गरीबाच्या घरी कुठला सणाचे दिला, गरीबाच्या घरी कुठला सणाचे दिला, सणाचे दिला, सणाचे दिला. श्रोते हो, बाल हट्टासमोर कुणाचं काही चालत नाही हे मात्र खरं बरं का. हट्टालाच पेटला नामदेव. आपल्या घरी पाहुणे आले म्हणजे आले म्हणजे आले म्हणजे आलेच पाहिजे. जसं आत्ताची मुलं करतात, मला हे खेळणं पाहिजे म्हणजे पाहिजे, हा मोबाईल पाहिजे म्हणजे पाहिजे, तसं नामदेवाचा हट्ट बघा श्रोते हो, की आपल्या घरी का नाही पाहुणे येतात, आपल्या घरी पण पाहुणे आलेच पाहिजे. अखेर त्या नामदेवाला गप्प करण्यासाठी गोणाईला एक युक्ती सुचली बरं का. आणि ह्या युक्त्या फक्त आयांनाच सुचू शकतात. ती म्हणाली, असं कर नाम्या, तो त्या विटेवरचा काळ्या तुझा मित्र आहेस म्हणतोस ना, जा त्याला बोल, बघ येतोय का बघ. असा रडवेला झालेला चेहरा नामदेवाचा खुलला हो, आणि टाळी वाजवत ताडकन उठला आणि म्हणाला, आई अगं किती सुंदर कल्पना आहे, माझ्या डोक्यात कशी काय नाही आली. अगं विठुरायाला मी कसं विसरलो. थांब, आत्ता घेऊन येतो मी विठुरायाला. मग करशील ना त्यासाठी फराळाचं त्याला खायला? बघ हा, मी घेऊन येतो त्याला, आता तर कर हा. मावया म्हणे ऐक माऊली, नामया म्हणे ऐक माऊली, त्वरित चाललो याच पाऊली, त्वरित चाललो याच पाऊली. पाहुणाला आणि तो हरी, पाहुणाला आणि तो हरी, स्वागतास हो सर्वरी,
झाल्यावर तो नामदेव तिथं थांबतोय कशाला? तो गेला पळत राहुळाकडे. माऊली वदे मदन ठाऊकी, माऊली वदे मदन ठाऊकी, भूत बैसले सुधा मस्तकी, भूत बैसले सुधा मस्तकी, सत्य देखिले संपदावरी, सत्य देखिले संपदावरी, नित्य दिवाळी त्या घरी घरी, नित्य दिवाळी त्या घरी घरी, नित्य दिवाळी त्या घरी घरी. गेला धावत धावत धापा टाकत नामदेव रावळात गेला आणि उभा राहिला त्या विटेसमोर आणि हाक मारली पांडुरंगा. आणि त्या पांडुरंगाचा गा संपायचा तो भगवंत समोर प्रकट झाले. हो, भगवंतांना सवय झालेली. आणि नामदेवाने काय केलं तर चटकन मिठीच मारली भगवंताच्या कमरेला. भगवंतांनाही प्रश्न पडला, काय झालं नामदेवा, एवढा का धापा टाकत आलास? अहो घामेच दिला तो नामदेव. हनुवटीने त्याचा चेहरा वर केला. कल्पना करून बघा श्रोते हो, किती सुंदर वर्णन आहे. चेहरा वर केला, आपल्या शेल्याने घाम पुसताय तो नामदेवाचा. काय झालं नाम्या, एवढा पळत का आलास? असं विचारल्यावर नामदेव उत्सुक आहे. हो, अरे देवा, दिवाळी आहे ना. होय ना, मला माहितच नव्हतं. बरं झालं सांगितलं. त्याला खरंच माहित नव्हतं. मग अरे देवा, दिवाळी आहे आणि पाहुणे येतात घरी दिवाळीला आणि मी तुला न्यायला आलोय. आला नामाला बघ करुणी पांडुरंगा समोरी, जोडून हात सांगे देवा मुरारी, आमंत्रण हे करीत तुझला पाहुणा तूच देवा, आमंत्रण हे करीत तुझला पाहुणा तूच देवा, नामा सांगे गही वरुणी तदा, दूर संकोच ठेवा, पंढरीनाथ भगवान की जय. देवा, मी पाहुणा म्हणून न्यायला आलोय तुम्हाला. आमच्या घरी कोणीच पाहुणा म्हणून येत नाही. तुम्ही चला ना, चला ना देवा. देव काही खालं ना, चला ना देवा, आग्रह करतोय हो नामदेव. भगवंत म्हणाले, अरे नामा, किती प्रेमाने बोलवतोयस रे. इतक्या प्रेमाने मला कुणीच बोलवलं नाही रे. मग चला ना देवा, पाहुणा म्हणून माझ्या घरी चला. नाही रे नामा, तूच तर आता म्हणालास दिवाळी आहे. मग दिवाळीत अनेक संत महंत, माझे भक्त, ऋषी मुनी मला भेटायला येतात आणि त्यांना मी वीट रिकामी दिसली तर मोठा गोंधळ व्हायचा. नाही रे नामा, मी काही येऊ शकत नाही. मी कधीतरी दुसऱ्या दिवशी येईन तुझ्या घरी. डोळ्यात पाणी तर आलं नामदेवात. नाही करणार मग? नाही जमणार का तुम्हाला? दुसरा काही पर्याय नाही का? मी खूप आशेने आलोय देवा. पतित पावन नाम ऐकून आलो मी द्वारा, पतित पावन न होसी म्हणून जातो माघारा. घेसी तेव्हा देसी ऐसी अससी उदार, देवा काय धरू मी तुझे कृपणाचे द्वार. आणि असं म्हणून निघाला परत. माघारी वळतोय तोपर्यंत भगवंतानी खेचलं आणि पटकन दिलं गेले भगवंत. काय नामना, एवढा रागवला? भगवंत हे कासावीस झाले. हो, आपला भक्त आपल्यावर रागवल्यावर. अरे मग काय, रागू नाही तर काय करू? नामदेव म्हणतात, मी आईला सांगून आलो की आई मला म्हणाली जा तुझ्या विठ्याला काळ्याला घेऊन ये. आई तुला काळ्या म्हणाली, वाईट वाटू नको घेवा. अरे मी कशाला वाईट वाटून घेतोय, मी आहेच काळा. भगवंत म्हणतात, अरे पण मग मी आईला सांगून आलो, आता
असेल तर तुला माझ्या जागी इथे उभा राहावं लागेल आणि मी तुझ्या घरी जाईन मग पाहुणा म्हणून. दचकला तो. मी तुमच्या जागेवर? हो, त्यात काय हरकत आहे? भक्त आणि भगवंत एकच असतात. अहो पण मी शोभेन का? 8-9 वर्षाचा नामदेव विचारतोय. मी शोभेन का भगवंता? अरे का नाही शोभणार? आणि खरं सांगू का तुला, इतक्या वर्ष मला बघून भक्तांना कंटाळा आलाय आणि तू बरेच गोरा घुमटा तूच शोभशील भगवंत म्हणताय. आता काय आले देवा तिच्या मना. दोघेही या मताशी एक झाले आणि काय केलं भगवंतानी? भगवंतानी नामदेवांना सजवायला सुरुवात केली हो. भगवंतानी नामदेवाची सगळी वस्त्रे बाजूला काढली, गाठोडं मांडलं त्याचं आणि आपला भांडार उभा केला हो. नवकोट नारायणाचा तो भांडार काय नसेल हो त्यात? अहो त्या कुबेराची सगळी दालनं सगळी भांडारं ओवाळून टाकावीत असं ते नवकोट नारायणाचं ते भांडार. आणि त्या भांडाराचं सुद्धा ठेवणीतले वस्त्रालंकार काढले. ठेवणीतले म्हणजे त्यांच्या पहिल्या दिवाळसणाला राजा भीष्मकांनी म्हणजे त्यांच्या सासऱ्यांनी दिलेलं सगळं काही होतं. असं होतं भगवंताला की मी माझ्या भक्तासाठी काय करू आणि काय नको, कसे त्याचे लाड करू, असं भगवंत त्या भक्ताला सजवतोय. असा लखलखता पीतांबर काढला भगवंतांनी आणि नेसवला. कमरेला मेखला बांधली, पायात तोडर बांधली आणि भरजरी अंगरखा घातलाय हो. आणि गळ्यात अनेक हिरांच्या रत्नांच्या माणकांच्या माळा घातल्यात. 10 बोटात 10 रत्नांच्या अंगठ्या घातल्यात. आणि एवढं सगळं करूनही तो किरीट कुंडलाचा मुकुट जसा देवांनी नामदेवांच्या त्या एवढ्याशा डोक्यावर ठेवला, नामदेव मटकन खालीच बसले हो. अहो देवा केवढं वजन आहे? भगवंत म्हणतात या हिऱ्यांचं माणकांचं वजन नाहीये नामदेवा, तुमच्यासारख्या भक्तांचं ऋण त्याच्यावर आहे म्हणून त्याला एवढं वजन आहे. भगवंत म्हणतात नामदेवा सरळ उभा राहा. भगवंतांनी त्या गोऱ्या कपाळावर अष्टगंध लावलो, कस्तुरीचा टिळा लावला, मुद्रा लावल्या भगवंतांनी आणि असं गोल त्यांना फिरवतात आणि पाहताय काय राहिलंय का? सगळं झालं. आणि भगवंत असं फिरून बघतायत आपल्या भक्ताला आणि मीच नजराने पाहताय तो काय दिसतोय माझा भक्त. आणि असं त्या कमरेला उचलले नामदेवाच्या आणि त्या विटेवर उभा केले. नामदेवा समचरणी उभा राहा, तुझी नजर नासाग्र ठेव आणि कमरेवरती हात ठेव. नामदेवाला कशाला सांगायला लागतं, तो आहे तसा उभारला. आणि त्यानंतर ते भगवंतानी केलं ना श्रोते हो, ते समचरणी साजिरी गोजिरी असे भगवंत आपल्या भक्ताला समचरणी साजिरी गोजिरी बघून अहो त्याच्या पायावर भगवंतानी लोटांगण घातलं. असं म्हणून असं बघताच तो नामदेव दचकला हो आणि मागे सरकला. अहो देवा काय करताय? देवा वगैरे काही नाही. आता तुझं अख्खं ब्रह्मांड जरी तुझ्या पायाशी लोळण घेतलं तरी तू काही हालायचं नाही, विटेवरून हालायचं नाही. हो देवा, तसं तुम्ही म्हणाल तसं मी करेन, पण तुम्ही माझ्या घरी जा. आणि हो देवा लवकर परत या बरं का. हो पत्ता माहितीये ना? हो नामा, लवकर जा हा. भगवंतांनी तिथून निघाले. भगवंत महाद्वारापर्यंत आले आणि काय त्यांना आठवलं, परत वळले भगवंत. काय झालं देवा? मी उभा राहिलोय नीट. बारगळलं का तुम्ही जाण्याचं बारगळलं का? नाही रे, जाणार आहे मी. मग कशाला आला? इथे त्याची धाकधूक सुरूच आहे हो. अरे तुला काही महत्त्वाच्या सूचना द्यायच्या.
अन्नकोट म्हणजे पंढरपुरातल्या चांगल्या घरातल्या सुगृहिणी. त्यांचं सुगरणपण पणाला लावून अनेक नैवेद्य, अनेक पदार्थ, अनेक मिठाया इथे मांडतील, नैवेद्य दाखवतील. नामदेव म्हणतोय, तुम्ही काही काळजी करू नका, मी तुमच्यासाठी थोडं ठेवेन बर का. सगळं काही खात नाही देवा तुम्ही पण काय. हा तेच सांगायला आलोय नाम्या, तू ते खाणं सोड, त्याच्याकडे बघायचं सुद्धा नाही. बघून न बघितल्यासारखं करायचं, अजिबात बघायचं नाही बरं का नाम्या. स्वस्थ उभं राहायचं. देवाला आपण किती काय देतो, काही खायचं नाही बरं का नाम्या. आलेच म्हटल्यावर ठीक आहे देवा, तुम्ही जसं सांगाल तसं. आणि झालं, पांडुरंगांनी आता नामदेवाचं रूप धारण केलं आणि ते निघाले घराकडे यायला. इकडे गोणाई काळजीत पडली. कुठे गेला नाम्या? रात्र झाली तरी आला नाही. अहो मी म्हणाले त्याला, मी असंच म्हणाले हो की जा त्या काळ्याला घेऊन या. तो कसला काय येतोय? आता माझा नाम्या कुठे गेला असेल? मीच मेली वेडी होते की त्याला सांगितलं जा म्हणून. आता कुठे शोधू, कुठे शोधू माझ्या नाम्याला? सगळे जण त्याला पंढरपुरात शोधता येतो. इथे तिच्या जवळ असणाऱ्या ज्या बायका होत्या त्या म्हणायला लागल्या, अगं असेल विठ्ठल म्हणून नावाचा कोणीतरी मित्र असेल त्याचा, त्याच्याकडे गेला असेल, बघूया आपण, येईल तो.
तसाच गेला हो. कुठं गेलाय? अहो रडून रडून त्या गोणाईचे डोळे लाल झाले हो. येईल येईल असं म्हणत ज्या बायका थांबल्या होत्या त्या पण आलेच ग म्हणून एक एक करून गेल्या. गोणाई एकटीच राहिली. वाट बघतीये नामदेवाची, कधी येणार नाम्या, कधी येणार नाम्या. रडून रडून तिचा डोळा कधी लागला तिला कळलंच नाही. आणि आले नामदेवाच्या रूपात भगवंत आले बरं का. गोणाईला आवाज झाला पाऊलाचा. चावली लागली की आला नाम्या. हा पण आता बोलायचं नाही बरं का नामदेवाशी. कितीही त्याला बिलकुल राहावं असं वाटलं तरी बोलायचं नाही. असं जातात का आईला न सांगता? आता थांब, बोलतच नाही तुझ्याशी. गोणाईने असं दाखवलंच नाही की मला कळलंय की नाम्या आल्या. जसं नामदेव आई रागावली असं कळल्यावर मागच्या दाराने यायचे, तसंच भगवंतही मागच्या दाराने आले आणि पाठमोरी बसलेल्या त्या गोणाईला मिठी मारली हो. भगवंत बघा भक्तासारखं हुबेहूब वर्णन काय कसं वागतायत. भक्त आणि भगवंत एकच आहे. तो गोणाईला कळलं नाही की हा आपल्या नाम्या नाहीये. आत्ता आलास होय? आत्ता याची आठवण झाली का तुला? थांब, आता बोलतच नाही तुझ्याशी. आणि काय रे, तो विठ्या काही आलाच नाही बघ. मी म्हणाले होते तुला तो काही काळा आहे, तो विठ्या आहे. तो जसा बाहेरून काळा आहे ना तसा तो आतूनही काळा आहे. तो काही येणार नाही बघ. आज तुला पाहुणाच पाहिजे ना. थांब, मी त्या कोपऱ्यावरच्या म्हसोबाला बोलवते. तो येईल बघ, पण तो काळ्या काही यायचा नाही. भगवंत ऐकतायत बरं का सगळं. काही बोलले नाही भगवंत आणि समोर आले गोणाईच्या आणि म्हणाले, अगं गोणाई, मी त्या तुझ्या नामदेवाचा काळ्या विठ्या. गोणाईला काही कळतच नव्हतं. प्रत्यक्ष प्रभू भगवंत पांडुरंग आपल्या समोर उभे आहेत. पटापटा मारून घ्यायला लागली गालावर. भगवंत, मी कसे काय तुला असं बोलले? मला माफ कर भगवंता, मी तुझ्याबद्दल खूप काही वाईट बोलले. अगं गोणाई, असू दे. तू जशी तुझ्या नाम्याची आई तशी माझी पण आई ग. आणि आईचं बोललेलं कधी कोणी मनावर घेतं का? असू दे. चल, आता मी तुझा पाहुणा म्हणून आलोय. माझा पाहुणचार कर. गोणाई विचारतीये, माझा नामदेव कुठे आहे मग? अगं, त्याला मी माझ्या जागेवर उभा करून आलोय. चल, आता माझा पाहुणचार कर म्हणजे तुझं नाम घरी येईल. गोणाई उठली हो आणि लगबगीने त्यांनी पाहुणचार करायला सुरुवात केली. काय होतं घरात? सुवासिक तेल होतं, उठणं होतं, अभ्यंग स्नानासाठी अत्तर होतं. काय होतं? त्या चुलीवर पातेलं ठेवलं गरम करण्यासाठी. आपल्याकडे कित्येक तेल असतात. काय होतं? काय केलं तिने? खोबऱ्याचा तुकडा घेतला, चेचला आणि त्यातलं तेल काढलं भगवंतासाठी. आणि ते तेल भगवंतांच्या अंगाला लावतीये गोणाई आणि अभ्यंग स्नान घालतीये त्या गरम पाण्याने आणि स्वतःच्या आसवांनी सुद्धा. काही नाहीये गोणाईकडे, पण भाव शुद्ध आहे हो. भगवंताला आणि काय पाहिजे हो? भाव पाहिजे नुसता. आणि अभ्यंग स्नान झालं इकडे आणि गोणाईने आता स्वयंपाकाला सुरुवात केली. इकडे आता पहाट झाली, महाद्वार उघडली. नामदेव आपला तसाच विटेवर झालं. बडवे आले, त्यांनी काकडा पेटवला आणि काकडा पेटून भुपाळी गायला सुरुवात केली. उठा पांडुरंगा, उठा उठा. एकदा उठवल्यावर कोणी ऐकत नाही. उठा उठा पांडुरंगा, उठा पांडुरंगा, उठा पांडुरंगा. आता दर्शन द्या सगळा.
ठेवायचा. आणि त्यात तेवढ्यात काय झालं, हे पहिल्यांदाच नामदेवांनी बघितलं. असं जवळ जवळ नेतात बडवे काकडा आणि नामदेवाला वाटतं चटका बसतोय की काय. अशी अवस्था नामदेवाची झाली. भूक लागली आहे, पोटात काय अन्न नाही की पाणी नाही. एवढा मोठा तो भला मोठा शृंगार केलाय, भगवंताचं रूप घेतलंय आणि हालायचं नाहीये बरं का. 8-9 वर्षाचा तो नामदेव, काय अवस्था झाली असेल त्याची. आणि असंच एक आजी आल्या, त्या पायऱ्या चढत आजी आल्या आणि अर्ध्या झोपेत जे काकडावर ओवाळत होते बडवे, त्यांना हाक मारली, ओ बडवे. आवाज पुरता कमावला होता बरं का, कसा सुनेवर वसा ओरडून कमावला होता. त्यांच्या आवाजाने बडवे जागेच झाले. हो काय आजी, हे लोणी घ्या. अर्धचक्राकृती म्हणजे धनुष्याकृती त्यांची आकृती झाली होती. काठी टेकत टेकत आल्या होत्या. पदराआड वाटी लपवली होती लोण्याची. आज ही प्रथा आहे की देवाच्या तोंडाला लोणी लावतात. हे लोणी घ्या आणि देवाच्या तोंडाला लावा. ते लोणी घेतलं बडव्यांनी, असं हातात घेतलं, सैल गेलं जरा आणि तेंडुलकर थ्रो चुकेल पण बडव्यांचा चुकणार नाही, फटाक करून मारलं देवाच्या तोंडावर. अहो या आपत्तीचं काय कारणच काय कळलं नाही. हो नामदेवाला हे कुठून आलं काय, आणि हालायचं नाहीये. अहो ते सैल लोणी सैल केल्यामुळं त्या लोण्याचं जे पाणी ते नाकात गेलं, श्वासही घेता येईना आणि हालताही येईना. पोटात भूक लागली, काही करता येईना. आता इकडे काकडा चालूच आहे, उठा पांडुरंगा. आता उठलोय मी, आता जावं असं म्हणतोय नामदेव. भगवंतही उठले, तुम्ही जावा आता, मला आता सहन होत नाहीये. चालूय त्यांचा काकडा चालूय. आणि तसंच तेव्हाच तो अन्नकोट सजवण्यात आला. अहो एवढ्याशा वाटीपासून एवढ्या मोठ्या गमल्यापर्यंत सगळं काही होतं. पराती सगळं काही नव्हतं असं नाहीच. गुलाबजामुन म्हणा, करंजा म्हणा, लाडू म्हणा, काय नव्हतं. खीर म्हणा. नामदेव आता तर भूक लागली. तो असं गोटावर बघत होता, आधी काय खायचं. गुलाबजामुन चांगला वाटतोय, पाकात मुरलेला दिसतोय, आधी काय खायचं. चकली आपण थोडी उशिरा खाऊ, चिवडा आधी खाऊ. देवाला काय जाते म्हणाला, त्याला काय कळणार आहे. हे सगळे गेल्यावर कोणी नसताना मी खाऊन पण टाकेन. भूकच लागली हो. आणि असं तो विचार करतोय. पण काय झालं, जसं सगळेजण हळूहळू जायला लागले तसं एक ज्यांनी काय आणलेलं ते हळूहळू जायला लागलो. देवाला कोण ठेवते, झालं समर्पण केला, बस झालं. आता आम्हाला हळूहळू जायला लागलो. अरे गुलाबजामुन गेला, असू दे, चकली तर चुकली पण गेली, चिवडा पण गेला, सगळंच गेलं हळूहळू. मग नामदेव म्हणतो, जाऊ दे, सगळं जाऊ दे, हे तोंडावरचं लोणी तर आहे ना, तेच खातो. हे बडव्यांनी ओळखलं दिसतंय मनातलं. पटकन असं लोणी ते काढून घेतलं आणि पंचाने कसं पुसलं तोंडाला. हे सगळं झाल्यावर सगळे गेले, तो जो गाभारा तो रिकामा झाला. आणि आता सहन झालं नाही नामदेवाला. इतक्या वेळापासून ते सगळं ओझं, ते वजन सगळं पेरून आणि न हलता उभा होता. पोटात भूक लागली. आता नामदेव कणायला लागले, आई ग आई ग आई ग. इकडे रुक्मिणी देवीनं ते कणायचा आवाज ऐकू आला की देव का कणताय, काय झालं. आज तर दिवाळीचा सण आहे, काय झालं. विटेवरती नामया थकून गेला, विटेवरती नामया थकून गेला, तुझा
खाली लोटांगण घातलेले नामदेव म्हणाले, आई साहेब मी काही पांडुरंग नाही, मी नामदेव. रुक्मिणी देवी म्हणताय, नाम्या तू इथं काय करतोय? मी इथं काहीच करत नाहीये, फक्त उभा राहिलोय. अरे पण हे कुठे आहेत? तुमचे हे माझ्या घरी पाहुणा म्हणून मी बोलवायला आलेलो. तसाच कान धरला नामदेवाचा. काय रे नाम्या, तुमच्या भगवंतापेक्षा मी तुमच्यावर अधिक माया करते आणि तू फक्त त्यांनाच बोलवलास, मला नाही बोलवलास? हो आई साहेब, मी तुम्हाला बोलवणारच होतं, पण आधी यांच्याकडे आलो आणि ते म्हणाले, भगवंत म्हणाले, आधी तू माझ्या जागी उभा कर, तू माझ्या जागी उभा राहिलास तरच मी येईल. आणि मला इथे उभं राहावं लागलं. पण मी जर, आई साहेब तुम्ही मला एक सांगा, मी जर तुमच्याकडे आलो असतो आणि तुम्ही पण म्हणाला असता मी पण येते, पण माझ्या जागी तू कुणाला तर उभा कर, तर मी कुणाला उभा केलं असतं? आणि इकडे गोणाईंनी स्वयंपाक केलाय, खीर केलीये, कानवला केलाय, साखर भात केलाय आणि तिथे रुक्मिणी देवीने आलाय तो जगदीश्वर आणि ती जगदीश्वरी दोघेही जेवले हो. आणि हे सगळं पाहायला आकाशातून आले देव, गंधर्व, यक्ष, किन्नर हे सोहळा पाहताय तो भक्त आणि भगवंताचा. खीर कानवला साखर भात जेवू लागे जगन्नाथ, तोच जगदीश्वरी तेथ प्रगट झाली तेथवा. 33 कोटी सुरवर ग्रह गण यक्ष किन्नर तडितापती मुनिवर तीर्थक्षेत्रे प्रगटली. जमू लागे संत मेळा दिवाळीचा अनुपम सोहळा. जनी म्हणे माय डोळा आनंदाश्रू प्रगटले. जी गोणाई म्हणत होती की गरीबाच्या घरी पाहुणा येत नाही, तर अख्ख्या विश्वाचा करता धरता तो जगदीश्वर आणि ती जगदीश्वरी आपल्या घरी जेवणच जेवत आहेत. मी केलेलं काही थोडं काय होईना आनंदाने खातायत हे बघून त्या गोणाईच्या डोळ्यात अश्रू तरळले हो. आणि हा नयनरम्य सोहळा भक्त भगवंताचा सख्य भक्तीचा महिमा आपल्याला दिसून येतो इथे. देवांनी वरून पुष्पवृष्टी केली हो. आता भगवंत गोणाईला म्हणाले, आता तू आमचा पाहुणचार केला, आता मी नामदेवाला आमच्या वैकुंठी घेऊन जाणार आणि तिथली देव दिवाळी दाखवणार, तिथला पाहुणचार मी त्याला करणार. काय सखा सवंगडीचं नातं होते. सख्य भक्ती ही अत्यंत श्रेष्ठ श्रोते हो. जनाबाई म्हणतायत, कबीर महाराज तुमचे शेल विणणारा राम आणि माझा दळण दळणारा कृष्ण इथं माझा विठ्ठलाच्या रूपात दिसतो. आणि तोच विठ्ठल माझ्या गुरूंच्या कीर्तनात रोज नाचतो आणि तो अनेक वेळा मी पाहिलाय आणि तो आपल्यालाही पाहायला मिळेल. सख्य भक्ती ही अत्यंत श्रेष्ठ आहे. आणि जर या हरीशी तुम्ही सख्यत्व केलं श्रोते हो, तर तुम्हाला कशाचीही कमतरता नाहीये. तर असंच सख्यत्व तुमचंही भगवंताशी घडावं म्हणून मूळ पदात जनाबाई म्हणतात,
सेवा ही यमाई देवीच्या चरणी अर्पण करते, श्री समर्थांच्या चरणी अर्पण करते. आणि आपण माझ्या कीर्तन सेवेला इतका सुंदर प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व श्रोत्यांचे तुमचे मनापासून आभार मानते. काही चुकलं वागलं असेल तर क्षमा करा आणि असंच माझ्यावर माझ्या कीर्तन सेवेला प्रतिसाद द्या. इथे मी जे काही कीर्तन केलं ते माझ्या बुवांमुळे केलं. हरिभक्त पारायण श्री वासुदेव बुवा पुरसे यांनी आम्हाला ही कीर्तन विद्या, ही कीर्तन भक्ती शिकवली. आम्ही कधीही असं स्वप्नातही असं वाटलं नव्हतं की कधी कीर्तन करायला मिळेल, पण त्यांच्यामुळे शक्य झालं. जसं गुरूंचं महत्व आहे तसं स्थानाचंही महत्व आहे. श्री समर्थ रामदास स्वामी संस्थान सज्जनगड या ठिकाणी आम्हाला कीर्तन शिबिरामुळे हे कीर्तन शिकायला मिळालं. आणि बुवांप्रमाणेच त्यांची मुलगी ज्ञानदा आणि काकू यांचंही आम्हाला खूप सहकार्य असतं. आता माझे जे हात आहेत, हा म्हणजे हार्मोनियम आणि त म्हणजे तबला, याच्याशिवाय कीर्तन हे अशक्य आहे. यांचे मी इतके आभार, जितके आभार माने तितके कमी आहेत की इतकी मला साथ दिली. माझं चुकलं असतानाही त्यांनी सांभाळून घेतलं. आणि आता मी जे सख्य भक्तीवर जे काही निरूपण केलं त्याचं मूर्तिमंत उदाहरण माझ्या समोर आहे. माझी मैत्रीण श्रमिका, आकांक्षा, प्रथमेश ज्यांनी इतकी साथ दिली आहे मला. तुम्हाला सगळ्यांना माहित असेल श्रमिका इतकी उत्कृष्ट कीर्तनकार आहे, पण तिने असं माझं बोट धरून मला शिकवलंय सगळं. अशीच हाक दिली की धावून येणारी माणसं मला लाभली आहेत. आणि माझ्या घरच्यांचं तर श्रेय आहेच. आणि जी प्रेरणा, जिच्याकडून मला ही कीर्तन करण्याची प्रेरणा आली ती माझी आई. तिला मी तिचे इतके आभार की तिच्यामुळे हे धाडस माझ्या अंगी आलं. आता कीर्तनाचा समारोप करूया. झाले कीर्तन शेवट गोड करा, जय जय